गुड मॉर्निंग मित्रांनो, कसे आहात सर्व? काळजी घेताय ना? आनंदात आहात ना? नसाल तर काळजी घ्या स्वतःची आणि आनंदात राहा. तर आजचा आपला दिवस सुरू होतोय देवपूजेने. मी आत्ता देवपूजा करायला घेतेय. उशीर झालाय, पण हे झाल्याशिवाय आपल्याला पुढे जायचं नाहीये. तर देवपूजा करते आणि आज आपल्याला जायचं जुन्या घरी. तर जुन्या घरचा सगळं डिटेल्स मी तुम्हाला आज शेअर करणार आहे. ओके. पूजा झाल्यावरती तर पूजा झालेली आहे पूजा. आता जाऊयात आपण आपल्या जुन्या घरी. मित्रांनो, आता आपण चाललोय घरी. त्याच्या आधी मला एक गोष्ट सांगायची आहे तुम्हाला. काय माहिती आहे का, की स्वामींचा गुरुवार आहे आज. हो, आहेच. आणि स्वामींचाच गुरुवार म्हणजे माझ्या सगळ्याच गुरूंचा आज गुरुवार आहे आणि त्यांचा उपवास आहे. तर त्या उपवासासाठी आज मी निर्जळी उपवास धरलेला आहे. म्हणजे निर्जळी उपवास आज पहिल्यांदा धरला आहे असं नाही, धरते पण खाऊन पिऊन धरते. पण मध्यंतरी माझी तब्येत खूप कमी झाली होती, तर त्यावेळेस मी निर्जळी उपवास धरायचे आणि नाही का डायरेक्ट उद्या सकाळीच उपवास सोडायचे. आणि तेव्हा अर्थात अजून छान छान दिसायचे मी. त्याच्यामुळे म्हटलं की नाही का अजून जरा तब्येत कमी करावी. त्याच्यामुळे आज पण मी निर्जळी उपवास धरलेला आहे आणि आता प्रयत्न करते आणि अजून जरा स्ट्रिक्ट डाएट करायचे. करूयात उद्यापासून करूयात. तर सगळे डाएट्सचे अपडेट मी देईलच उद्यापासून. पण आत्ता सध्या आपण जाऊयात घर बघायला. बघा, हे साहेब काय आम्हाला, हां हे बघा हे कसे करतात. यांना उजेड अजिबात चालत नाही. चष्मा हो, चष्मा. ओके. तर हां, असं धरायचं, त्यांना स्पेशल ट्रीटमेंट हवी असते चष्म्याला माझ्या. तर जाऊयात आपण आपल्या जुन्या घरी. हे नवीन घर आहे, जायचं आहे आपल्याला जुन्या घरी. हॅलो. तर मित्रांनो, काय झालं, दमली आहे मी. कारण आज गुरुवार आहे आणि इकडची लाईट गेली आहे. आपल्या जुन्या घरी मी आले. तर पायऱ्या चढून आल्यामुळे थोडा दम लागलाय. आता हे बेडरूम आहे आपलं. तर सुरुवात करूयात आपण हॉलपासून. ओके. तर या फ्लॅटला आपण रंग देऊन घेतलंय. मी आधी दम खाते, म्हणजे जरा वेळ शांत बस, 1-2 मिनटं, नंतर आपण बोलूयात. ओके. तर मित्रांनो, माझा दम लागलेला ते शांत झालेलं आहे आता. आणि आता आपण बघूयात. घर दाखवते मी तुम्हाला. ओके. तर एनर्जी थोडी डाऊन वाटत असेल, ती आहे उपवासामुळे, बाकी काय नाही. ओके. तर मित्रांनो, हे आहे एंट्रन्स माझं. हे घर माझं 1 BHK हा. आणि मग इथे थोडंसं फर्निचर केलं आहे मी. हे कपाट आहे आपलं, जे की इथं सगळे बुक्स वगैरे असायचे आणि मेडिसिन्स वगैरे इकडे असायचे. इथं मेडिसिन वगैरे असायचे माझे. इथे लॅपटॉप असायचा, हे लॅपटॉपसाठीच केलेलं. हे इथे फाईल्स असायच्या आणि खाली सगळे शिवचे रामचे बुक्स असायचे. इथं सगळे ग्रंथ वगैरे जे माझे तिकडे आहेत ते इथं वरती ग्रंथ असायचे आणि बुक्स सगळ्या खाली असायच्या. तर काय काय शूट झाले माहिती नाही मला मगाशी. तर हा आहे टी व्ही, असंच दाखवते मी, फ्रंट कॅमेराने दाखवत नाही. हा टी व्ही आणि हे छोटंसं युनिट त्यांनी स्वतःच इथे कनेक्ट करून घेतले आणि इथलं बरंचसं काम त्यांनी केले, त्यांना हवं होतं तसं. हे 4 साऊंड्स लावून घेतलेत कोपऱ्याला. इथं जे दिसतात ते तुम्हाला हा प्रत्येक कोपऱ्याला त्याने साऊंड लावून घेतलेत. आणि ह्या कन्सील लाईट्स ज्या असतात ट्यूब इथली काढून टाकली आणि या लाईट्स त्यांनी लावल्या आहेत. आणि हा आपला सोफा आहे, ज्याचं कवर वगैरे ते म्हणजे ते जे येणार आहेत राहायला ते करून घेत आहेत.
त्यांना जसं हवं आहे तसं ते करून घेत आहेत. इथे आहे बाल्कनी मित्रांनो. माझी बाल्कनी खूप मोठी आहे. ही झाडं आहेत. हे खूप मोठं आहे. याचं जास्वंदीचंच आहे झाड हे पण. आणि हे छोटं आहे. आणि हा मनी प्लांट आहे. त्याच्यात आता ही जांभळाची झाडं बरीचशी उगवून आली की याच्यामध्ये पण. आणि या कोरफडीमध्ये सुद्धा जांभळाची झाडं खूप सारी आली आहेत. आणि ही आपली पॅक अशी गॅलरी आहे. आणि ही जी नेट दिसतीये छोटी, ही कबुतरांसाठी आपण आत्ता लावून दिली आहे त्यांना, कारण कबुतरं येतात इथं तर त्यांचा त्रास नको. आणि हे इझी ड्राय आहे, आपलं आधीचंच आहे. आणि हे इकडे इन्व्हर्टरसाठी त्यांनी केलेलं आहे. आणि हे बहुतेक हे त्यांचं इन्व्हर्टर किंवा त्याची बॅटरी आहे ती. आणि हे इथे वॉशिंग मशीनसाठी केलं असावं. तर ही होती आपली गॅलरी मित्रांनो. ही आहे आपली गॅलरी, बघितली ना ही सगळी गॅलरी. आता बघूयात हे किचन. हे आहे किचन माझं. इथे देवघर आहे. हे देवघर आहे. इकडे हे देवघर आहे. कसा हात दिसतो मला? हां, हे देवघर आहे. ते मी समोरून दाखवतेच तुम्हाला. आणि इकडे एल शेप हा किचन ओटा आहे. तर आता बॅक कॅमेराने मी दाखवते तुम्हाला किचन. हा आहे फॅन जो रोटेट होतो. हा पण रिसेंटली लावलेला आहे. हे एअरटेलचं जे माझं इकडे होतं, या साईडला होतं माझं, तर त्यांनी इथे लावलेलं आहे नेटसाठी. आणि इथे फ्रीज असतो, फ्रीजचं आहे हे. आणि हे एल शेप, मला व्हाईट कलर खूप आवडतो. आम्हीच्या केंद्रामध्ये आहे ना सांगितलं होतं की हा कट्टा आहे ना तो ब्लॅक नसावा, व्हाईट असावा किंवा ग्रीन असावा म्हणून. पण आणि इथे काय झालं होतं, इथे हे बेसिनच्या शेजारी ब्लॅक जेव्हा कडापा होता ना त्यावेळेस त्याला इथून इथपर्यंत म्हणजे जवळजवळ हातभर आहे ना तडा गेला होता. त्याच्यामुळे मी ही वरतून व्हाईट स्टाईल टाकून घेतली. स्टाईल आहे, मार्बल नाही आहे, स्टाईल टाकून घेतली. आणि इथे किचनचं काय ते गॅसचं कनेक्शन, म्हणजे गॅसची पाईप इथून वरती येते. आणि इथे गॅसच्या टाक्या असतात, इकडून दाखवते. तर मित्रांनो हे आहे एल शेप आपलं किचन, राईट. मग हा जो कप्पा आहे ना हा, तर इथे गॅसची टाकी असायची कनेक्ट केलेली, ज्याचा पाईप इथून वरती यायचा. इथे आपलं गॅस असायचा. नंतर हे सगळे या सगळ्या कॅबिनेट्स भांडी ठेवण्यासाठी, इकडे डब्बे आणि काय 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 ते सगळं डिटेलमध्ये सांगत बसत नाही, तुम्हाला बोर होईल. आणि हे आहे क्रोकरी युनिट, म्हणजे त्याची सगळी क्रोकरी असायची माझी. ही गॅलरी, इथे काय ते ही खिडकी. आणि हा एक्झॉस्ट काम करत नाही आहे बहुतेक, हे सांगायचं राहिलं माझं. नाही, आता क्लीन करून घेतलेला दिसतोय म्हटल्यावर झालेलं आहे ह्याचं काम. येस, काम झालंय पण लाईट नाही आहे आत्ता, त्याच्यामुळे ते दाखवू शकत नाही आहे. आणि मग इकडे पण स्टोरेज आहे, वरती भरपूर स्टोरेज आहे. आणि हा फॅन नवीन आहे. अगेन ह्या लाईट्स कन्सील करून घेतलेल्या आहेत. तर हे आहे असं किचन मित्रांनो. आणि इकडे वॉशरूम, टॉयलेट वॉशरूम. आणि हे खूपच छान त्यांनी केलेलं आहे. इथे हे AC आत्ता लावून घेतलाय. इथे आम्हाला गरज नाही वाटली कधी म्हणजे ACची वगैरे, कारण त्यांना माहिती नाहीये इथे किती थंडी असते ते. कारण हिवाळ्यात आणि पावसाळ्यामध्ये पायात सॉक्स घातल्याशिवाय इथे तुम्ही चालूच शकत नाही. किंवा इथे नाही तर इतकी म्हणजे सर्दी वगैरे होते ना, त्याच्यामुळे इथे आम्हाला ACची गरज नाही वाटली. हा, उन्हाळ्यात थोडं व्हायचं गरम, पण मग त्याच्यासाठी तेवढं ॲडजस्ट करू शकतो आपण, नाही का. ठीक आहे, इट्स ओके, ही त्यांची गरज आहे.
त्यांना AC मध्ये राहण्याची सवय आहे, सो त्यांनी AC कनेक्ट करून घेतलेला आहे. आणि हा आहे बेड, जो की हा आहे बेड मित्रांनो. दिसतोय का बेड तुम्हाला? हा आहे बेड जो की आपला आहे, तो त्यांच्यासाठीच ठेवलेला आहे. आणि हे सगळं स्टोरेज, अगेन वरती सगळं स्टोरेज, इकडे सगळं स्टोरेज, हे सगळं स्टोरेज, आणि हॉलमध्ये पण खूप सारं स्टोरेज आहे आपल्याकडे. आणि हा फॅन त्यांना हवा होता म्हणून त्यांनी आत्ता चेंज करून घेतला आहे. आणि ही जी खिडकी आहे तिथून हे आत्ता नवीनच केलेलं दत्त मंदिर दिसतंय, जे की खूप सुंदर केलेलं आहे. आणि ही सगळी अशी ग्रीनरी, सगळी बिल्डिंगची. इथे खाली पार्किंग असतं टू व्हीलरचं, खाली सगळं पार्किंग आहे टू व्हीलरचं. तर मित्रांनो, हा असा होता माझा किंवा आहे माझा फ्लॅट, जो की रेंटने दिला आहे आणि आपण दुसरीकडे गेलो राहायला. तर कसा वाटला आजचा व्लॉग मला नक्की सांगा. म्हणजे ही एक, नाही का, हे माझी फॅमिलीच आहे, म्हणजे हे माझं आहे ना, मग हे तुम्हाला सगळ्यांना शेअर करणं गरजेचं होतं, कारण आपलं फॅमिली ब्लॉगिंग आहे. आणि माझी फॅमिली तुम्हाला इंट्रोड्यूस करणं, म्हणजे तुम्ही पण माझी फॅमिलीच आहात, यूट्यूब फॅमिली, राईट? सो तुम्हाला हे सगळं इंट्रोड्यूस करून दिलं. आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा, आणि आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा, आणि सगळ्या फ्रेंड्स अँड फॅमिलीला पण सबस्क्राईब करायला सांगा. तुम्हीही करा, बेल आयकॉनवरती प्रेस करा, म्हणजे नवनवीन व्हिडिओज तुमच्यापर्यंत येतील. ओके, मग भेटूयात उद्याच्या नवीन एपिसोडमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, आनंदात राहा. बाय बाय.